गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण चाललो आहे पालघरला आणि आजचा प्रवास थोडा वेगळा आहे. आज आपण ट्रेनने प्रवास करणार आहोत. सकाळचे 6 वाजलेले आहेत. आत्ता घरातून निघालो आहे, त्यामुळे जरा अंधार दिसत असेल. तर आम्ही रिक्षा शोधतो. रिक्षा पकडून आपण स्टेशनला जाऊ, गोरेगाव स्टेशनला. तिथून पुढचा प्रवास बघू. पण बऱ्याच वर्षांनी सकाळी निघाल्यानंतर कळतं अरे रस्त्यात माणसंच नव्हतं, पूर्ण रस्ता रिकामा आहे. शांतता आहे सगळीकडे. बरं वाटतं. सकाळी मॉर्निंग वॉक होतं आज बऱ्याच वर्षानंतर, कारण की आळशी आहे ना मी चालू आहे सध्या. स्टेशनच्या चालू आहे. अजून काही सुरू झालेलं नाही, त्यामुळे थोडा अंतराला होतं. आमच्या दिसणार नाही दोघं आसपास सुरू बघायला मिळालं. गोरेगाव स्टेशनवर पोचलो आता. आता जरा उजेडात आम्ही दिसू दोघं. मगाचपासून बराच अंधार होता, अजून बाहेर अंधारच आहे. पण स्टेशनवरती आल्यामुळे जरा आमचे चेहरे दिसावेत म्हणून आता व्हिडिओ बनतो. तिकीट काढलेलं आहे आपण ऑनलाईन ॲपने. आता आपण बघूया आता स्टेशनवर थांबलेत की डायरेक्ट बोरिवलीला गेलेत. त्यांनी डहाणू ट्रेन बोरिवलीवरूनच आहे, मध्ये येत नाही, स्लो ट्रेन नाही आहे. तर आता आम्हाला बोरिवलीला जावं लागेल. गोरेगाववरनं बोरिवली धरूया. चला फोन करतो जरा मित्रांना, त्यासाठी जरा पॉज करतो व्हिडिओ. चला बोरिवली ट्रेन आली आहे. 6:23 ट्रेन धरूया आणि फटाफट बोरिवलीला पोचू आपण 10 मिनिटात. अजून आम्ही दोघंच आहोत. दोघं जण अजून मागे आहे, दोघं पुढे पोचले. त्याच्यामुळे आम्ही ट्रेन पकडली. आता बोरिवलीलाच एकत्र आम्ही सगळे भेटू. काय बोलत. आता बोरिवली स्टेशन येईल. सूर्योदय पण व्हायला लागला आहे बघा. आणि आता हे आपण बोरिवली स्टेशनला पोचतो आहे. आणि मला वाटतं हे प्लॅटफॉर्म नंबर 3लाच चालली आहे ट्रेन. प्लॅटफॉर्म नंबर 3वर गेलो तर बरं आहे, म्हणजे जास्त चालावं लागणार नाही. आलो आता बोरिवली स्टेशनला आलेली आहे ट्रेन. आणि प्लॅटफॉर्म नंबर 3ला चला उतरूया आता. प्लॅटफॉर्म नंबर 3वर उतरलं. आपली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 9वर लागेल. तर आपण चाललो. बरीच गर्दी आहे. मनुष्याने लांबून बघितलं इथे एस्केलेटर आहे. चला आपण इकडून जाऊया, पण बंद आहे. सरकार काय बोलते, इथून सकाळी तुम्ही मॉर्निंग वॉक करा, जरा चाला, म्हणून त्या लोकांनी हे बंद ठेवलं आहे. ट्रेनने जायचं म्हटलं तर किती लवकर यावं लागतं. नाही तर आम्ही एवढ्या लवकर उठलोच नसतो, है ना. चला आम्ही प्लॅटफॉर्म नंबर. आता सध्या फक्त प्रशांत सापडला. फक्त प्रशांत भेटला इथं. हां इथे हां. आम्ही प्लॅटफॉर्म शोधत होतो, ट्रेन कुठे लागते. आता आपण यांना पाहिलं का. वेलकम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हां शूज घालत होतो. निर्या असतात ना तुमच्या त्या पकडायच्या. कामाधंद्याला आमच्या मॅडम पण वेळेवर आल्यात. तर नेहमी वेळेवरच येतात. नमस्कार. हो आता नवीन येतोय. आणि प्रशांत पुढे मिळेल. खायला मॅडमनी येताना मस्त सुरभीतून काय पॅटीज आणलेले आहेत.
नवीनला सांगितलं का 10 नंबर काय हां असं आहे. म्हणजे आम्ही नेहमी मॅडमची वाट बघत असतो. मॅडम काय काय खाऊ आम्हाला घेऊन येतात. चांगला मॅडम, टेस्ट पण मस्त आहे. फायनली 10 नंबरला ट्रेन आली. आता आपण बसलो आहे आणि आता आम्ही सगळे एकत्र बसलो आहे. आज खरी मजा आहे. बघितलंच नाही खाली काय आहे. काय नाही तिकडे ओलं होतं चला, ट्रेन सुरू झालेली आहे. यात्रेला शुभारंभ झालेला आहे आणि थोड्या गप्पा सुरू आहेत, थोडी चर्चा सुरू आहे. होतं आपापल्या ह्याच्यात. आता थोड्या वेळाने जरा सुरू होते, त्याचाही आनंद आपण घेऊ. गांगुडे नावाचा कासव ट्रेन पकडण्यासाठी पुढे धावतोय. ट्रेन मिळेल की नाही काही सांगता येत नाही. शंका आहे, शंका कुशंका. मिळेल कारण की नेहमी आता बघूया असं त्याने जर माझं बोलणं ऐकलं तर त्याला राग येईल. त्याला उशीर होतो म्हणून. भेटू आपण वसईला. आता आमचा एक मित्र येतोय, बघूया वेळेवर पोचलाय का तो. ते पण आणला का त्याने वेळेवर पोचला असेल तर ठीक आहे, त्याला ट्रेन मिळेल. प्रदीप बिरारला. आणि ही आमचा एक मित्र आहे, आता येतोय. आला बाबा, वेळेवर आला पोचला. आम्हाला जरा भीती वाटत होती प्रशांत पोचतोय की नाही, पण फायनली तो आला वेळेवरती. नको वरती ठेवू, त्यात खाऊ आहे. हां प्ले करू दे. हां, ह्या पिशवीमध्ये आमच्या मॅडमने भरपूर खाऊ आणलाय मुलांना सगळ्यांना खाण्यासाठी. त्यामुळे ही पिशवी आम्ही सांभाळून ठेवली आहे. आता सगळ्यांचं भेटली ना. हां, त्याला द्या अरे मी नाश्ता करून आलो. प्रशांत उशिरा कसा का पोचला? नाश्ता करा. बायको सोडत नाही ना नाश्ता केल्याशिवाय. आम्ही बायका आहे. बरोबर आहे, आई पण आहे ना. तिकीट काढायची तिथे आता सध्या ते हेच फोडलेलं आहे. कुठून घेऊन आले तुम्ही? घरून आणले. अरे ऑनलाईन तिथे माणूस बसला होता, पण काय झालं की माझ्या अगोदर एक पुन्हा एक बाई होती, ती काहीतरी करत होती. पैसे नाही नाही, विरारला आम्हाला पोचलोय. आता आमचा आता टीव्हीत वगैरे दाखवतात. प्रदीप येतोय. त्या तो त्याच्यानंतर पळतो, ट्रेन कंटिन्यू पालघरला थांबला. पोलीस धावताय, मजा मस्त असं काय नसतं ना. झाला, थांबा. पडला. ट्रेन हलते ना, त्याच्यामुळे मोबाईल पण हलला. डकेती केलेली 4.5 करोड. हा भेटले 4.5 साहेब जरा अनुभव सांगतात त्यांचा त्यांना वाटलं सोनं वैयक्तिक कमच कामाचा. लागायचं, ते सोनं होतं 4.5 करोड. ट्रेनमध्ये त्यांना पण नाही माहिती. समजा त्यांनी न्यूज बघितलं ना, तर न्यूज दावा देईल आतमध्ये. 4.5 करोडचं सोनं होतं. त्याने पुढे मुंबईच्या पोलीस आपली चित्रपटी मुंबईच्या पोलीस कधी नाही ठेवलं. मग ते खबर लागली आम्हाला की आळंदीमध्ये मध्ये आहेत. त्याची फिल्डिंग लावली. सकाळी 4 वाजेपासून आम्ही फिल्डिंग लावली. 6-6:30 पकडलं. 99 तिकीट. तो चढला पण त्याला काय डबा सापडत नाही. बघूया. आणि आरोपी म्हणून 10 वर्ष झाली. पोचलाय. कुठे हरवलेला? कुठे हरवलेला? पुढे होतं. अजून तो जागा नाही झाला, थोडा झोपेतच आहे. थोड्या वेळाने तो हसेल. आधी बोलू. मॅडम आम्ही 2000 आमची एक सवय आहे, जोपर्यंत सगळं येत नाही तोपर्यंत आम्ही खात नाही. मगाशी खाल्लेला व्हिडिओ कोणाला दाखवायचा? आता प्रदीप आल्यामुळे प्रदीप आणि प्रशांत आता खाऊ येतंय. तोपर्यंत उरलेलं आम्ही खात नाही. तर आता खाऊ निघतंय. तर बस रे. बसायचं नाही.
इथे बसायला जागा होईल. निलेश चकली खाता चकली चकली तो कसा खाणार? तोंडाने तेलकट ना रे. काय ना? तू घे करशील हे बघ. अरे क्या बात आहे मूच याचा उपवास आहे. नवीन सारखे मिशी ठेवले तू तर यार. हा रे नवीनला बघूनच क्या बात बारीक केलं. 0.5 पण आहे का व्हेज पॅटीस. मला नेहमीचा माणूस. लाडू आपलं जर भट म्हणून एक क्लार्क होते. रोज मुलांना बिस्किट द्यायचे. पालघरच्या जवळपास शाळेची पण पालिकेच्या नाही पालिकेच्या शाळेला पार्लेजीची बिस्किट लावली. हा हो ब्रेड पण यायचे ब्रेड ब्रेड पण यायचे. पूर्वी देत नव्हते. ब्रेड आणि दूध फार कमी कारण मी ते पंचावन्न गेलो होतो पाहायला. आपल्या ते मटकी चवळी वाईट ते बंद झाले का? वाईट हायजेनिक होतं. आता नाही. खाली बघ. फायनली आपण कुठे आहे? चला फायनली आपण आलेलो पालघर रेल्वे स्टेशन. किती वाजले? 9:40 8 वाजून ना 8:40 9 नाही वाजले चुकलं. आता येतील असं वाटत नाही. असं का बोलतोय? नाही पॉज केलं. आमच्या मॅडम अजून कुठेही जात. हां मॅडम ऊन सकाळचं कोवळं ऊन छान आहे ना. हो डी विटॅमिन हे आमच्याकडे भेटत नाही. नवीन पण बऱ्याच दिवसांनी नवीनला वेळ मिळाला आहे. तेवढा आम्हाला वेळ भेटत नाही म्हणून या सगळ्यांना आपण सकाळी लवकर बोलवतो. सकाळी कोण उठत नाही ना. पहिल्यांदा ह्या पालघरच्या ट्रेनचा आनंद घेतला. छान अनुभव होता. मस्त अनुभव होता. खूप पालघर शेवटी एवढेच निघतात. शेवटी एवढेच. आमचा पण ग्रुप आहे ना हां 25-30 लोक आहेत ग्रुपवर. हां आणि ते आता आम्ही खंडाळ्यालाच होते 10 तारखेला. तयार किती झाले? 15. हां हे सुद्धा काही जण